आजच्या दिवशी आम्हाला उंबरठा दुसरा बदलून घ्यायचा होता। आपलं जे जुनं उंबरठा आहे तो सागवानच आहे, पूर्ण दरवाजा चौकोड पूर्ण सागवान आहे। पण सागवानपेक्षाही जास्त चांगले लाकूड असतं ते म्हणजे खैरचं। तर खैरचं लाकूड अजिबात मिळत नाही, आम्हाला नशिबाने मिळालं ते। तर या पाडव्याच्या निमित्तानेच आम्ही खरं लावून घेतोय उंबरठा, खूप चांगला असतो या दिवशी लावलेलं, म्हणून मग आम्हाला उंबरठा लावून घ्यायचा आहे। लाकूड बरेच दिवस झाले आणून ठेवलेलं होतं, तर दीदीचे पप्पा घेऊन आले मिस्त्री। नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मस्त मजेत आहात ना? तर आम्ही पण मजेत आहोत। तुम्हाला सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। आज आहे पाडवा आणि मराठी नवीन वर्षसुद्धा आहे, त्याच्यामुळे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। हा व्हिडिओ उद्या येईल, पण तरीसुद्धा तुम्हाला शुभेच्छा देते। तर मागच्या वर्षी वरच्या गॅलरीमध्ये गुढी उभारली होती आणि ह्या वेळेस दारातच बांधलेली आहे। मागच्या वेळेस काय झालं, घराचं भरपूर कामं बाकी होते, पेंडिंग होते। आम्ही जानेवारी महिन्यामध्ये लगेच राहायला आलो ना, आणि हे रेलिंग वगैरे सगळं काम बाकी होतं, त्याच्यामुळे वरती काचेची रेलिंग नव्हती आणि तिथे बांधायला व्यवस्थित जागा होती, म्हणून मग वरच्या गॅलरीमध्ये केली होती गुढी साजरी। आणि आता त्याच्यानंतर मग रेलिंग वगैरेचं काम करून घेतलेलं होतं आम्ही, आणि ही सुद्धा स्टीलची रेलिंग एकदाच केली होती। तर वरती काचेची रेलिंग झाली ना, तिथे बांधायला जागाच नव्हती, म्हणून मग कुठे बांधायचं असं विचार करत मग म्हटलं चला दारातच आपण बांधून घेऊ। दीदीचे पप्पा मग लगेच बोलले की हो चला आपण दारातच बांधून घेऊ। तसं तर दारातच पाहिजे गुढी, आणि मग इथे स्टीलच्या रेलिंगला अशी मस्त बांधून घेतली आणि इथेच असं पूजन वगैरे करून घेतलं। आजच्या दिवशी आम्हाला उंबरठा दुसरा बदलून घ्यायचा होता। आपलं जे जुनं उंबरठा आहे तो सागवानच आहे, पूर्ण दरवाजा चौकोड पूर्ण सागवान आहे। पण सागवानपेक्षाही जास्त चांगले लाकूड असतं ते म्हणजे खैरचं। तर खैरचं लाकूड अजिबात मिळत नाही, आम्हाला नशिबाने मिळालं ते। तर या पाडव्याच्या निमित्तानेच आम्ही खरं लावून घेतोय उंबरठा, खूप चांगला असतो या दिवशी लावलेलं, म्हणून मग आम्हाला उंबरठा लावून घ्यायचा आहे। लाकूड बरेच दिवस झाले आणून ठेवलेलं होतं, तर दीदीचे पप्पा घेऊन आले मिस्त्री। हे मिस्त्री आलेले होते, तर आजच्या दिवशी काय झालं, ते पण इथे फॅमिलीसोबत नाही राहत, त्यांचे आईवडील जरा लांब राहतात आणि आज आहे पाडव्याचा सण, त्याच्यामुळे ना त्यांना सारखा कॉल येत होता की तू घरी ये जेवायला म्हणून। त्याच्यामुळे मग ते परत गेले, त्यांना वाटलं नव्हतं की एवढं म्हणजे वेळ लागेल उंबरठा बसवण्यासाठी। त्यांना असं वाटलं की पट्टी असेल फक्त चिटकवायची असं वाटलं होतं त्यांना, म्हणून मग आले। अर्धा पाऊण तासाचं काम असेल असं वाटलं त्यांना, म्हणून मग हे काम त्यांनी अर्ध्यातच सोडलं आणि मग तिकडे गावाला जाणार होते, त्याच्यामुळे ते निघून गेले आणि असा उंबरठा त्यांनी तयार करून दिला, म्हणजे असं कोरून ठेवलेलं आहे। अजून एवढं जे गॅप दिसतं त्याच्या अलीकडे अजून एवढं गॅप कोरावं लागेल त्यांना। आणि इकडनं मस्त सकाळी सकाळीच दीदीने मस्त अशी छोटीशी रांगोळी काढलेली होती, तिला म्हटलं लवकर रांगोळी काढून घे, आणि अशी आपली गुढी उभारलेली आहे दारातच। आणि उंबरठा लावायचा राहिलाच, म्हटलं जाऊ द्या, सुरुवात तर झाली आणि आम्हालासुद्धा हे काम घाईघाईत करायचं नव्हतं। इथे तुळस होती जुनी, ती पूर्ण सुकली होती, तर आजच्या दिवशीच मला तुळससुद्धा लावून घ्यायची आहे ना, त्याच्यामुळे मग तुळस मी आत्ता लावून घेणार आहे। आज नवीन वर्ष आहे, त्याच्यामुळे जुनी जी तुळशी होती
पूर्ण सुकली होती. म्हटलं आज चांगल्या दिवसाची सुरुवात आहे म्हणून मग तुळशी लावून घेते. आणि हे मंजुळे आणून घेतले होते तर तेच लावून घेते मी. बरेच दिवस झाले होते मंजुळे आणून ठेवले होते दीदीच्या पप्पांनी, पण आता म्हटलं मला पाडव्याच्याच दिवशी लावायचं ना, म्हणून मी खरं ठेवलं होतं. मागची जुनी जी तुळस होती ती खूप छान आली होती, पण कसं काय सुकली काय माहिती. मंजुळे आले आणि लगेच सुकली आपोआप. इकडे जवळ पण घ्यायचं ना. साधी सिंपल अशी गुढी उभारून घेतली. खूप उशीर झाला होता, नियोजन वेगळंच होतं आमचं, पण सगळं प्लॅनिंग चुकलं. असो, काही वेळेस होतं तसं. दीदीच्या पप्पांना पण ड्युटी होती ना, त्याच्यामुळे लेट आले आणि मग सगळं वेळ लागला, त्याच्यामुळे उशीर झाला होता. स्वयंपाक सगळं झालं, फक्त आता भजी बनवायची आहे आणि घरातलं सगळं आवरून घेतलेलं होतं मी. गुढी मागच्या वेळेस वरच्या गॅलरीमध्ये केली होती, यावेळेस खालीच केली. वरती जागा होती बांधायला, पण यावेळेस गॅलरी ती काचेची बनवली ना, त्याच्यामुळे तिथे काही बांधायला जागा नव्हती, म्हणून मग खालीच आपल्या पायऱ्यांजवळ केलेली आहे. तुम्हाला मी दाखवते. तर ही बघा, इथे हे स्टीलचं रेलिंग करून घेतलेलं होतं ना, मग इथेच आम्ही दाराजवळ जशी मस्त गुढी उभारलेली आहे. आणि आज काय झालं, आम्हाला उंबरटा लावून घ्यायचा होता. आपला उंबरटा सागवानच आहे आधीचा, पण सागवानपेक्षा अजून चांगलं लाकूड असतं, ते म्हणजे खैरचं लाकूड असतं. आणि ते लाकूड मिळत नाही कुठेही, आणि जर मिळालं तर मग ते असं सरळ नसतं, खूपच वाकडं तिकडं असतं आणि खूप कडक असतं. आणि उंबरट्यासाठी एकदम चांगलं असतं ते लाकूड. आणि आम्हाला मिळालं, आमचे नातेवाईकच होते त्यांच्याकडून मिळालं. तर आज म्हटलं पाडवा आहे, नवीन वर्ष आहे, त्या निमित्ताने लावून घेऊ. पण मिस्त्री आले होते, त्यांना पण गावी जायचं होतं, सण आहे ना त्याच्यामुळे, आणि त्यांना वाटलं नव्हतं की एवढा वेळ लागेल असं. तर मग उद्या ते काम करून घेणार आहे. आता सध्या थोडंसं त्यांनी असं कोरलं या साईडला आणि राहू दिलं ते काम. म्हटलं आरामशीर करा, कारण उंबरट्याचं काम पडलेलं आहे ना, त्याच्यामुळे मग आम्हीच नाही सांगितलं आणि मग उद्या लावून घेऊ. आणि छान अशी इथे मस्त गुढी बांधून घेतली आणि आता नैवेद्य दाखवून जेवण करतो. तर चला. सकाळीचा अर्धा स्वयंपाक मी करून घेतलेला होता, नैवेद्यासाठी लागणार होतं ना, त्याच्यामुळे पटापट करून घेतलं होतं. अर्धं पीठ मी तसंच ठेवलं होतं पुऱ्याचं, आणि आता तळून घेते. आमच्याकडे तर पुरणपोळीचंच नैवेद्य दाखवतात गुढीसाठी आणि पुरणपोळीचंच जेवण बनवतात. पण आज मी कंटाळाच केला, म्हटलं ह्यावेळेस आपण श्रीखंड पुरी करू, आणि त्याच्यामुळे मग मी सकाळीच लवकर थोड्याशा पुऱ्या तळून घेतलेल्या होत्या आणि आता उरलेल्या जेवण करायचं आहे म्हणून मग उरलेल्या पुऱ्या आता काढून घेते मी. तर सकाळी लवकर स्वयंपाकाला लागले होते ना, त्याच्यामुळे लवकर स्वयंपाक होतो पटापट. दीदीच्या पप्पांना येताना सांगून दिलेलं होतं की येताना श्रीखंड घेऊन या, मग ते घेऊन आले, नैवेद्य वगैरे दाखवलं आणि आता जेवायला बसणार आहोत, म्हणून मग गरम गरम पुऱ्या काढून घेते आणि सगळ्यात शेवटी मग भजी पण काढून घ्यायची आहे. तर बराच जास्त स्वयंपाक असतो ना, गोड म्हटलं की भरपूर पदार्थ येतात त्याच्यामध्ये कुरडई, पापड, परत श्रीखंड, पुरी आणि पुरणपोळी असली तर अजून जास्तच वेळ लागतं. आणि आज मी काही पुरणपोळी बनवलेली नव्हती, उरलेल्या पुऱ्या तेवढ्या तळून घेते आणि मग झालं, मुलांनाही भूक लागते. तर म्हणून सकाळी लवकर स्वयंपाकालाच लागले होते मी आणि त्याच्यानंतर गुढी बांधली होती आम्ही. तर आता पुऱ्या सगळ्या काढून घेतल्या आणि उरलेलं होतं ते फक्त भजी काढायचं. तर दीदीचे पप्पा लेट आले थोडंसं, म्हणजे 10 10:30ला आले होते ना, मग बेसन पीठ पण आपलं संपलेलं होतं, दुकानावरून घेऊन आले आणि आता तेच भजी काढताय. त्यांच्या हाताची भजी खूप छान लागते आणि कुठलीही भाजी ते खूप भारी बनवतात बरं का, पण भजी तर जास्त स्पेशल असते त्यांची. तर हे चांगली मदत झाली होती आजच्या दिवशी मला. मग भजी काढली आणि त्याच्यानंतर लगेच ताटं करून घेतले. नैवेद्य सकाळीच दाखवून घेतलेलं होतं मी आणि आता मग सगळे आम्ही जेवायला बसलो. मस्त इथे ताट तयार करून घेतलं. बटाट्याची भाजीसुद्धा सुक्की बनवलेली होती. जेवण केलं आणि त्याच्यानंतर मग किचन ओट्यावर आपण तळणीचे पदार्थ काढतो ना, किचन ओटा पूर्ण चिगट झालेला होता आणि श्रीखंडचे डबे असं सगळं चिगट होतं. किचन ओटाच पहिले आवरून घेतला. आणि आजच्या दिवशी म्हणतात की आराम करायचा नसतो, काहीतरी नवीन सुरुवात किंवा काही काम, आपण जे पण काही काम करतो ना ते करायचं असतं, म्हणून मग म्हटलं चला
आजपासूनच गहू निवडायला सुरुवात करून देते म्हणून मग इथे मी गहू निवडायला बसली. आणि आपलं वर्षभराचं धान्य असतं ते मग निवडून ठेवावं लागतं ना, त्याच्यामुळे म्हटलं चला आजपासूनच मी सुरुवात करून देते आणि म्हणून मग मी गहू निवडायला बसली होती. चला माझा छोटासा व्हिडिओ इथेच थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत.